नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड एस बी, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. BA भाग 2 सेमिस्टर 3, पेपर क्रमांक DSC डिसिप्लिन स्पेसिफिक कोर कोर्स जिओग्राफी, पेपर नंबर 3, जून 2019 पासून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने अंमलात आणलेला अभ्यासक्रम मृदा भूगोल किंवा सॉइल जिओग्राफी. मित्रहो, आपण मागच्या तासामध्ये मृदा भूगोलाची ओळख करून घेतलेली आहे. मृदा भूगोल म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहात. मृदा भूगोलाच्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या विविध व्याख्या समजावून घेण्याचा प्रयत्न आपण मागील तासामध्ये केलेला आहे. मृदा भूगोल म्हणजे सर्वसाधारणपणे भूपृष्ठावरील वरच्या सूक्ष्म मातीच्या पातळ थराला मृदा किंवा जमीन म्हणतात. रॅमन या शास्त्रज्ञांच्या मते खडकाचे बारीक कणात रूपांतर व रासायनिक बदल होऊन तयार झालेला वनस्पती व प्राणी यांचे अवशेष असलेला मातीचा थर होय. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे. यात मृदेशी संबंधित विषयाचे भौगोलिक दृष्टिकोनातून अध्ययन होते, ज्यात मृदेच्या विविध बाबींचे अध्ययन होते, जसे मृदेची निर्मिती, त्यावर प्रभाव टाकणारे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेचे प्रकार व त्याचे वितरण, त्याचे गुणधर्म, त्यात येणारी पिके, मृदेची धूप, त्यावर परिणाम करणारे घटक, त्यावरील उपाय, मृदा संवर्धन, मृदा व्यवस्थापन व त्याच्या पद्धती इत्यादी गोष्टीचा किंवा बाबीचा समावेश मृदा भूगोलामध्ये केला जातो. मृदेशी किंवा मृदेसंबंधी त्यांच्या विविध बाजूंचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल किंवा जमीनविषयक भूगोल होय, अशी व्याख्या सर्वसाधारणपणे केली जाते. भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेच्या सर्व बाबींचे अध्ययन करणारी शाखा म्हणजे मृदा भूगोल किंवा जमीनविषयक भूगोल होय, अशी व्याख्या मृदा भूगोलाची केली जाते. मृदेचे प्रकार व त्यांच्या वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल होय, अशी व्याख्या ही मृदा भूगोलाची केली जाते. या तासामध्ये आपण मृदा भूगोलाचे स्वरूप या संदर्भात माहिती घेणार आहोत. मागील तासामध्ये आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे मृदा भूगोलाच्या विविध व्याख्यांचा अभ्यास आपण केलेला आहात किंवा केलेला आहे. तर या तासामध्ये मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली
म्हणजेच 19व्या शतकात प्रगतशील किंवा विकसित अशी एक भूगोलशास्त्राची किंवा प्राकृतिक भूगोलाची एक शाखा म्हणून मृदा भूगोलाकडे पाहिले जाते. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा असून या शाखेमध्ये मृदेशी संबंधित असणारी जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास केला जातो. मृदा भूगोलाचा विकास रशियन भूगोलशास्त्रज्ञ व्ही डोखचाव यांनी केला. म्हणून मृदा भूगोल या शाखेचे जनक म्हणून व्ही डोखचाव यांचा नाव उल्लेख केला जातो किंवा यांचे नाम निर्देशित केले जाते. वरील प्रस्तावना व व्याख्या अभ्यासल्यानंतर सर्वसाधारणपणे कोणत्याही शास्त्राचे किंवा शाखेचे किंवा विषयाचे अभ्यास करत असताना त्याचा अर्थ आपण प्रथमतः समजावून घेत असतो. अर्थानंतर त्याची व्याख्या आपण पाहतो. व्याख्येवरून सर्वसाधारणपणे त्या विषयामध्ये किंवा त्या शाखेमध्ये किंवा त्या शास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला आहे याची कल्पना येते. यावरूनही मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप कसे असेल किंवा कशा पद्धतीने मृदा भूगोलाचा विकास झाला किंवा कोणकोणत्या या विकासामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश या शाखेमध्ये करण्यात आलेला आहे याची कल्पना येते. यावरून मृदा भूगोलाचे स्वरूप पाहत असताना कोणत्याही विषयात त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयाचे अध्ययन होते. त्याच्या अध्ययनाच्या विशिष्ट पद्धती असतात. त्यावरून त्या विषयाचे स्वरूप ठरते. मृदा भूगोलाच्या अध्ययनाचे खास असे स्वरूप नाही, तरी त्यांच्या अभ्यासाच्या काही पद्धती आहेत. त्यावरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना येते. मृदा भूगोलाचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे सहा प्रकारे स्पष्ट केले जाते. सर्वसाधारणपणे मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप स्पष्ट करताना काही मुद्द्यांचा आधार आपण या ठिकाणी घेतोय. ते मुद्दे म्हणजे निरीक्षणात्मक स्वरूप, वर्णनात्मक स्वरूप, वैज्ञानिक स्वरूप, प्रादेशिक स्वरूप, संशोधनात्मक स्वरूप, गतिमान स्वरूप आणि सांख्यिकी स्वरूप. तर असे हे 6-7 मुद्द्यांचा आधार घेऊन मृदा भूगोल या शाखेचा किंवा या विषयाच्या अभ्यासाचे स्वरूप आपणास स्पष्ट करता येते. त्यामध्ये नंबर 1 निरीक्षणात्मक स्वरूप. मृदा हा असा विषय आहे की त्याचे अध्ययन निरीक्षणापासून सुरू होते. जसे मृदेचा रंग, तिचा पोत, मृदेची संरचना, मृदेचे क्षेत्र व तिचे मोजमाप, तिच्यात येणारी पिके इत्यादी गोष्टींचा अभ्यास निरीक्षणाद्वारे केला जातो. सर्वसाधारणपणे भूगोल विषयाचा अभ्यास करताना त्याचे निरीक्षण केले जाते. सर्वसाधारणपणे निरीक्षण करताना भूगोल विषयामध्ये येणारी जे घटक आहेत ते घटक म्हणजे निसर्गनिर्मित व मानवनिर्मित घटक. निसर्गनिर्मित घटकांना अनुसरून प्राकृतिक भूगोल या शाखेची निर्मिती झाली. मानवनिर्मित घटकाला अनुसरून मानवी भूगोल या शाखेची निर्मिती झाली.
तर मृदा हा घटक निसर्ग निर्मित आहे, म्हणून मृदा या घटकाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत मृदा भूगोल या शाखेमध्ये केला जातो. सर्व ठिकाणी किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्व ठिकाणी मृदेचा रंग हा सारखा नाही, मृदेची जाडीही सारखी नाही, मृदेचा प्रकार सारखा नाही, तिची सुपीकतेत समानता दिसून येत नाही. ह्या सर्व बाबी आहेत. तर ह्या सर्व बाबीचं प्रथमतः निरीक्षण केलं जातं. तर मृदा काळ्या, भुरकट, लालसर, तपकिरी इत्यादी रंगाचे असतात. मृदेतील खनिज कण लहान आकाराचे आहेत की मोठ्या आकाराचे आहेत यावरून मृदेचा पोत समजतो. या पोतावर जमिनीत पाणी झिरपण्याची क्षमता अवलंबून असते. मृदेतील कणांची परस्परांशी असलेली रचना म्हणजेच मृदेची संरचना होय. मृदेची संरचना भिन्न असते. मृदेचे क्षेत्र लहान आहे की मोठे, तेथे कोणती पिके येतात वगैरे विषयांचे अध्ययन निरीक्षणाद्वारे होते. हे निरीक्षण शास्त्रीय पद्धतीवर आधारलेले असते. म्हणजे निरीक्षण करत असताना विविध उपकरणांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. त्या उपकरणाच्या साहाय्याने मातीचे किंवा मृदेचे निरीक्षण केले जाते. ते प्रत्यक्ष पाहणी करतात. पाहणी केल्यानंतर त्या मृदेची जाडी किती आहे, मृदेची संरचना कशी आहे, मृदेत पाणी झिरपण्याची क्षमता किती असेल, ती जमीन उतारावरची आहे का ती जमीन मैदानी प्रदेशातली आहे, की ती जमीन पर्वताच्या पायथ्यालगतची आहे, ती जमीन डोंगराळ प्रदेशातली आहे, ती जमीन वाळवंटी भागातली आहे का ती जमीन नदीकाठालगतची आहे, का ती जमीन समुद्रकिनाऱ्यालगतची किंवा समुद्रकाठालगतची आहे. अशा पद्धतीने ती निरीक्षण किंवा पाहणी केली जाते. आणि त्या पाहणीनंतर ती मृदा कोणत्या रंगाची आहे, ती काळ्या रंगाची आहे, भुरकट आहे, लालसर आहे का तपकिरी आहे का जांभा आहे, काळी आहे का रेगूर आहे, हा प्रकार निवडला जातो. आणि प्रकार निवडल्यानंतर ती जमीन उतारावरची जर असेल तर पाणी झिरपण्याची क्षमता ही कमी असते. जर ती जमीन मैदानी प्रदेशातील असेल, विशिष्ट प्रकारची असेल, तर त्या जमिनीमध्ये पाणी झिरपण्याची क्षमता ही जास्त असते. मृदेची ठेवण कशी असेल, उतारावरची असेल तर त्याची ठेवण ही ओबडधोबड असेल, जर मैदानी प्रदेशातील असेल तर त्याची ठेवण ही उत्तम असेल. म्हणजेच मृदेची संरचना कशी आहे हे पाहिलं जातं. अशा पद्धतीने जेव्हा मृदेकडे आपण पाहतो तेव्हा किंवा अभ्यास करतो तेव्हा त्याला निरीक्षणात्मक स्वरूप असे म्हटले जाते. नंबर 2, वर्णनात्मक स्वरूप. कोणत्याही विषयात वर्णनात्मक पद्धती महत्त्वाची असते, कारण वर्णनाने त्या विषयाची स्पष्ट कल्पना येते. हे वर्णन निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेल्या माहिती व आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे निरीक्षणातून मिळालेली माहिती व आकडेवारी महत्त्वाची असते. या माहिती व आकडेवारीचे वर्गीकरण करून व तिची योग्य पद्धतीने मांडणी करून तिच्या व्यवस्थित असा अभ्यास केला जातो. याकरिता वर्णनात्मक पद्धतीचा उपयोग होतो. मृदेची निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती व आकड्यांच्या साहाय्याने नकाशे, आकृत्या व छेद तयार केले जातात. यावरून मृदेचे उत्तम वाचन व विवेचन करता येते. भूगोल विषयामध्ये कोणत्याही घटकांचा अभ्यास करत असताना नकाशा, आकृत्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. नकाशा, आकृत्या ह्या बोलक्या असतात.
आपण निरीक्षण जेव्हा करतो किंवा ती माती प्रकाराचं निरीक्षण करतो किंवा बघतो, किती काळ्या विशिष्ट प्रकारची एक मृदा निवडतो. ती मृदा त्या प्रदेशात किती क्षेत्राने व्यापलेली आहे, त्याची जाडी किती असेल, पाणी झिरपण्याची पद्धत कशी आहे, तिचा छेद कसा असणार आहे, किती खोलपर्यंत ही मृदा आहे, याची आकडेवारी आपण घेतो. ही आकडे आपण संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून आकृत्या काढतो. ज्या प्रदेशातील मृदा प्रकार आहे त्याच प्रदेशाचा नकाशा घेऊन त्या नकाशामध्ये आपण काढत असतो किंवा दाखवत असतो. यावरून त्या नकाशावरून आणि आकृत्यावरून या प्रदेशात किती प्रमाणात ती मृदा आहे, तसेच कोणत्या प्रकारची मृदा अतिशय कमी आहे किंवा त्या मृदेची उपयुक्तता किती आहे किंवा त्या मृदेमध्ये कोणती पिके घेता येतील किंवा घेतली जातात, याची सर्व माहिती आपण स्पष्ट करतो. अशा पद्धतीने जेव्हा मृदा भूगोलाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्या अभ्यासाचं स्वरूप हे वर्णनात्मक असते. अशाच पद्धतीने मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप वर्णनात्मक आहे. नंबर 3, वैज्ञानिक स्वरूप. भूगोल हा विज्ञानाचा विषय आहे. त्यातील विषयाच्या अध्ययनाला वैज्ञानिक आधार आहेत. यास्तव भूगोलाच्या शाखा व उपशाखातील विषयाचे अध्ययन वैज्ञानिक पद्धतीने होते. जसे मृदेचा प्रकार व त्यांची निर्मिती कशी झाली, मृदा प्रकार विशिष्ट रंग कसे प्राप्त झाले, मृदा प्रकारात कोणते घटक आहेत, कोणत्या मृदेत कोणती पिके चांगली येतात, मृदेची सुपीकता कशावरती अवलंबून आहे, वैज्ञानिक स्वरूप. भूगोल हा विज्ञानाचा विषय आहे. मृदेचा अभ्यास करत असताना मृदेचे परीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असते. मृदा परीक्षण करण्यासाठी रसायनशास्त्राच्या अभ्यासकाची गरज या ठिकाणी निर्माण होते. मृदेचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळा असते. मृदेचे नमुने संकलन करून प्रयोगशाळेमध्ये द्यावे लागतात. प्रयोगशाळेमध्ये त्या मृदेचं परीक्षण केल्यानंतर त्याचा अहवाल येतो. त्या अहवालामध्ये मृदेतील सेंद्रिय, असेंद्रिय, इतर सर्व घटकांची इत्थंभूत माहिती उपलब्ध होते आणि त्या माहितीच्या आधारे ती मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, त्या पिकाचे दर हेक्टरी उत्पादन किती मिळू शकेल, याची माहिती त्या अहवालातून उपलब्ध होते. तसेच मृदेमध्ये कोणते घटक कमी आहेत, कोणत्या घटकांचं प्रमाण वाढलेलं आहे, ती जमीन क्षारयुक्त होते, आम्ली होते का, त्या जमिनीचा pH व्हॅल्यू सरासरी आहे का सरासरीपेक्षा जास्त आहे, सरासरीपेक्षा कमी आहे, जर कमी असेल तर वाढवण्यासाठी कोणत्या खतांचा पुरवठा करावा लागेल, इत्यादी सर्व माहिती मृदा परीक्षणातून मिळते. म्हणून मृदा भूगोलाचा अभ्यास हा वैज्ञानिक स्वरूपाचा बनलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये शेती करत असताना प्रथमतः मृदेचे परीक्षण केले जाते आणि मृदेचे परीक्षण करून त्यांच्या
मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी पिकांची लागवड केली जाते. या अशा पद्धतीने जेव्हा मृदा भूगोलाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला वैज्ञानिक स्वरूप असे म्हटले जाते. नंबर 4, प्रादेशिक स्वरूप. प्रादेशिक स्वरूप. जगाच्या सर्व भागात एकाच प्रकारची मृदा आढळत नाही. प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार निरनिराळ्या प्रकारच्या मृदा तयार झाल्या आहेत. एखाद्या देशाचा विचार केल्यास तेथेही वेगवेगळ्या मृदा आढळतात. म्हणून प्रदेशाच्या आधारे त्याची विभागणी करून त्याचे अध्ययन केले जाते. यासाठी मृदा वितरणाचे नकाशे तयार केले जातात. पण प्रत्येक मृदेचा प्रकार, तिचे क्षेत्र, तेथे येणारी पिके इत्यादीचा अभ्यास होतो. प्रदेशामध्ये भूगोल विषयाचा अभ्यास करताना प्रथमतः प्रदेशामध्ये विभागणी केली जाते. प्रदेश हे लहानातले लहानही असू शकतात. प्रदेश हे विशालही असू शकतात. एक गाव एक प्रदेशही होऊ शकतो. एक सर्कल प्रदेश होऊ शकतो. तहसील क्षेत्र प्रदेश होऊ शकतो. मैदानी प्रदेश, 2 पर्वतीय प्रदेशाच्या मधला भाग प्रदेश होऊ शकतो. एक पर्वत प्रदेश होऊ शकतो. देश, अनेक देश, खंड ही एक विशाल मोठा प्रदेश होऊ शकतो. मृदेचा अभ्यास करताना अलीकडच्या काळामध्ये प्रादेशिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मृदेचे अनेक प्रकारापैकी एक प्रकार निवडला जातो आणि तो प्रकार निवडून लहानातल्या लहान प्रदेशापासून ते विशाल प्रदेशाकडे त्याची माहिती घेत जावी लागते. एक प्रकार निवडल्यानंतर तो या प्रदेशात आहे, लहान प्रदेशात, तर मोठ्या प्रदेशात किती प्रमाणात आहे, त्या ठिकाणची सुपीकता कशी आहे, त्या ठिकाणी कुठली पिकं घेतली जातात, याचं इत्थंभूत माहिती यामध्ये घेतली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. अशा पद्धतीने जेव्हा मृदा या घटकाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्या अभ्यासाला प्रादेशिक स्वरूप प्राप्त होते आणि यालाच मृदा भूगोलाचे प्रादेशिक स्वरूप असे म्हणतात. 5, संशोधनात्मक स्वरूप. शेती पूर्णपणे मृदेवर अवलंबून आहे. जगात अनेक वर्षापासून शेती होत आहे. गेल्या काही वर्षापासून वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा म्हणून शेतीचा विस्तार व शेतीमालाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता कमी होत आहे. म्हणून अधिक शेतमालाच्या उत्पादनात मृदा संशोधनाला महत्त्व आले आहे. यात प्रामुख्याने जमिनीला कोणती खते पुरविली पाहिजे, किती पाणी पुरवठा केला पाहिजे, पडीक जमीन, क्षारयुक्त व आम्ली जमिनी व इतर जमिनीविषयी व्यापक संशोधन सुरू झाले आहे. त्यामुळे मृदा भूगोलाच्या अध्ययनात संशोधनात्मक पद्धती अस्तित्वात आली आहे. म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये मृदेचे परीक्षण केले जाते. त्यानुसार त्या परीक्षणातून जो अहवाल आलेला आहे त्या अहवालावर संशोधन केले जाते. म्हणजे ही मृदा किंवा या मृदेमध्ये ही घटक आहेत, या घटकांचं प्रमाण कमी आहे, ते प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. या मृदेमध्ये ही पिके घेतली जावीत, अशा पद्धतीने त्याच्यावरती संशोधन केलं जातं.
आणि मृदा भूगोलाचाही अभ्यास अलीकडच्या काळात अशा पद्धतीनेच केला जात आहे. म्हणून मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे सध्या संशोधनात्मक बनले आहे. गतिमान स्वरूप. अनेक लोक मृदा जीव नसलेला घटक आहे असे म्हणतात. यातून केवळ वनस्पतीची वाढ होते असे ते म्हणतात. परंतु मृदेच्या अलीकडील संशोधनाने मृदा गतिमान घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. मृदेचे जे थर असतात ते बदलते असतात, ज्यात रासायनिक, यांत्रिक व जैविक ही गुंतागुंतीची कार्ये सतत चालू असतात. आता असे सिद्ध झाले आहे की हवामान, वैशिष्ट्ये व वनस्पती यांचा मृदेवर परिणाम होऊन त्याची बाह्य व अंतर्गत वैशिष्ट्ये बदलतात. त्यामुळे मृदेला स्थिर घटक न मानता गतिमान घटक म्हणावे लागेल. अशा प्रकारे मृदा भूगोलाच्या अध्ययनाला एक वेगळी दिशा मिळाली असून त्याचे स्वरूप गतिमान बनले आहे. म्हणजेच मृदा ही सतत बदलत असते. नियमित जलसिंचनाचा वापर केल्यामुळे व अतिरासायनिक खताचा वापर केल्यामुळे ती मृदा क्षारयुक्त बनत असते. कालांतराने ती नापीक होते. पर्वतीय प्रदेशाच्या उतारालगत नियमित ती मृदेचा वरचा थर वाहून जात असतो. नवीन थर त्या ठिकाणी येऊन संचयन होत असते. म्हणजेच सतत मृदेचा थर बदलत असतो. नदीकाठावरील जी काही मृदा आहे त्या मृदेमध्ये दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे वरचा थर निघून जातो, तर खालचा थर उघडा पडतो. तो ओबडधोबड असतो. म्हणजे सतत त्यामध्ये बदल होत असतात. तसेच ज्या ठिकाणी वनस्पतीचे प्रमाण जास्त आहे त्या वनस्पतीचा पालापाचोळा त्या मातीत कुजून मिसळत असते. पण पूर्वी त्या ठिकाणची मृदा ही लाल रंगाची असते. उदाहरणार्थ आपला पश्चिम घाटमाता, या घाटमाथ्यावरती लाल रंगाची मृदा आहे. पण वनस्पतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती वनस्पतीचा पालापाचोळा पडतो आणि तो कुजल्यानंतर त्या मातीत मिसळतो. त्यानंतर त्या ठिकाणचं दमट हवामान किंवा जास्त पावसाचे प्रमाण, सतत ती जमीन ओली राहते. म्हणून त्या ठिकाणी त्या मृदेला लाल रंगाची जी मृदा आहे त्याचा रंग हा जांभळा होतो. अशा पद्धतीने मृदा हा घटक सतत बदलणारा आहे. यावर्षी जमिनीमध्ये जेवढी उत्पादकता होती तेवढी उत्पादकता पुढील वर्षी असेलच असे नाही. त्याची उत्पादकता वाढू शकते किंवा उत्पादकता कमी होऊ शकते. म्हणून मृदा हा घटक सतत बदलत असतो. एखाद्या वेळेस जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवरती पडतात तेव्हा जमिनीवरती या थेंबाचा मारा होतो. तेव्हा त्या ठिकाणचे सुप्त मातीचे कण असतात ते कण पाण्याच्या थेंबामुळे उडून इतरत्र जातात किंवा इतरत्र पडतात. म्हणजे ती जागा सोडतात. काही वेळेनंतर तेच पाणी प्रचलित झालं किंवा वाहू लागलं तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुपीक मातीचा वरचे कण वाहून जातात आणि खालचा खडक हा उघडा पडतो. म्हणजे त्यामध्ये बदल होतो. म्हणून मृदा हा घटक स्थिर नसून, म्हणजे जीव नसलेला घटक जरी असला तरी त्याला जीव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सतत बदलतोय. तर या
अस्थिर घटकाचा अभ्यास आज विशिष्ट पद्धतीने केला जात आहे. म्हणून मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे गतिमान बनले आहे. या सर्व घटकांचा अभ्यास करताना यामध्ये आकडेमोड करावी लागते. म्हणजेच मृदेची माहिती घेत असताना मृदा प्रकार, तिचे क्षेत्र, तिची खोली, त्यात असणारी घटक, कोणत्या घटकांचं प्रमाण किती आहे, हे संख्येच्या स्वरूपात आकडेवारी आपण घेतो आणि ती आकडेवारी आपण आकृत्या, नकाशे किंवा छेद तयार करण्यासाठी किंवा काढण्यासाठी त्याचा उपयोग करतो. म्हणून कोणत्या शेतीमध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये कोणते पीक घ्यावेत आणि त्या पिकासाठी किती प्रमाणात पाणी द्यावे, किती प्रमाणात रासायनिक खताचा वापर करावा, ही सर्व या ठिकाणी सांख्यिकी आकडेवारीचा उपयोग करावा लागतो किंवा मदत घ्यावी लागते. म्हणून अलीकडच्या काळामध्ये मृदा भूगोलाचा अभ्यास करताना संख्येचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे एखादं सिद्धांत मांडण्यासाठी अनेक वर्षाची आकडेवारी आपल्याला लागते किंवा एखादा मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध असावी लागते आणि ती आकडेवारी सांख्यिकी पद्धतीमध्ये मांडणी करून त्याचं विश्लेषण किंवा ॲनालिसिस नकाशे आकृत्या साह्याने करावे लागते. म्हणून अलीकडच्या काळामध्ये मृदा भूगोलाचे अभ्यासाचे स्वरूप हे संख्यात्मक व गतिशील बनलेले या ठिकाणी दिसून येते. मित्रहो, अशा पद्धतीने मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे सुरुवातीस निरीक्षणात्मक स्वरूप, वर्णनात्मक स्वरूप, प्रादेशिक स्वरूप, संशोधनात्मक स्वरूप, गतिमान स्वरूप व संख्यात्मक स्वरूप अशा पद्धतीने मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे 5-7 प्रकार, स्वरूपाचे 5-7 प्रकार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. थँक्यू.